पुणे म्हटलं की डोळ्यासमोर येतो इथला भव्य दिव्य गणेशोत्सव। लाडक्या बाप्पांच्या मुक्कामासाठी उभारण्यात येणाऱ्या मंदिरांच्या प्रतिकृती, लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणारे वैविध्यपूर्ण देखावे, बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांचे रोषणाई केलेले रथ, असं सारं काही भव्य दिव्य। ढोल ताशा हा देखील गणेश उत्सवाचा अविभाज्य घटक। बाप्पाच्या आगमनाचे स्वागत आणि विसर्जनाचा निरोप देताना पुण्यनगरी याच ढोल ताशाच्या निनादात दुमदुमून जाते। उत्सवाला उत्सवाचं स्वरूप देणाऱ्या याच ढोल ताशा पथकांचा अंतरंग सांगणारी मालिका पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद ढोल ताशाचा। नमस्कार, जय गणेश। माझं नाव केतन प्रमोद देशपांडे, संस्थापक अध्यक्ष श्री गजलक्ष्मी ट्रस्ट। पथकाची सुरुवात ही 2001 साली झाली आणि पथकाची सुरुवात असताना 2 ढोल आणि 1 ताशापासून सुरुवात झाली होती। पथकाची सुरुवात करतानाचा उद्देश एकच होता, मुळात महाराष्ट्र आणि पुण्यात आणि त्याच्यात ढोल ताशा नाही किंवा ढोल ताशाबद्दल कोणाला प्रेम नाही असं व्यक्तिमत्व क्वचितच, तर त्यातनं ती सुरुवात झाली आणि त्या ह्याच्यातनं करता करता भरपूर मित्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे सहकारी जोडले गेले आणि त्यातनंही पथकाची सुरुवात झाली आणि त्या पथकाला नाव श्री गजलक्ष्मी असं ठेवलं की ज्याच्यात गजांत म्हणजे गणेशाच्यातलेच एक रूप आणि लक्ष्मी असं म्हणून त्या पथकाची सुरुवात आणि स्थापना झाली। 2001 सालापासून सुरुवात झाली। आज पथकाला ह्या वर्षी आमचं 24वं वर्ष आहे आणि पुढचं आमचं रौप्य महोत्सवी 25वं वर्ष आहे। पथकाची सुरुवात करताना जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 ढोल 1 ताशापासून सुरुवात झाली होती आणि ते 2 ढोल 1 ताशापासून सुरुवात करताना आज पथकाकडे 151 ढोल आणि 61 ताशे आहेत। झांजा, ध्वज, त्याच्या व्यतिरिक्त डमरू, शंख असे विविध प्रकारचे वाद्यही आहेत। आज जर घडायला बघायला गेला तर आमच्याकडे साधारण दरवर्षी साधारण 450 ते 500 युवक असतात, पण आज जर 2001 सालापासूनचा जर तुम्ही प्रवास बघितलात आणि 2024 सालाचा आज हे आहे तर साधारण आमच्याकडे साधारण 10,000च्याहून अधिक युवक जोडले गेलेले आहेत। सुरुवात करताना किंवा युवक कसे जोडले गेले तर एक आम्ही ठरवलं होतं की बाबा पथक म्हटल्यानंतर पथकाची जी क्वालिटी असते किंवा जी गुणवत्ता असते ती वादनात असते। म्हणजे तुम्ही पथकाशी बरोबर काही गोष्टी सुरू करा, पण जे बेसिक्स आहेत ज्याला आपण म्हणू की मूळ वादन, मग त्याच्यात तुम्ही ढोलाबरोबर आले असताना ढोलाचे टिपरू आले, ढोलाच्या थापी आल्या, ढोलाचं सम आलं, ताशाच्याही आल्या, तर त्याच्यावरती आणि वादनावरती आवाजावरती आम्ही पहिल्यापासूनच खूप लक्ष केंद्रित केलं। वेगवेगळे ताल बसवले, वेगवेगळ्या चाली बसवल्या, ठेके बसवले आणि त्या प्रकारे ढोल ताशाचा मेन गाभा न सोडता त्याच्याशी आम्ही संलग्न राहिलो। गजलक्ष्मी पथकाची जर ओळख बघितली गेली तर आवाज, म्हणजे आज जर तुम्ही बघायला गेलात तर भरपूर ठिकाणी लोक टॅग करताना सुद्धा करतात आवाजाचा राजा। तो जो एक ठेका जो असतो किंवा जो एक ढोलाचा आपण ज्याला बीट्स म्हणू किंवा बास म्हणू की जो एकदम आवाज येतो की, तर त्याच्यावरनं एक आमची ओळख झालेलीच आहे। वेगवेगळ्या ज्या चाली बसवल्या तर त्याच्यावरती बेसिक जर बघायला तर अगदी नाशिक ढोलपासनं पारंपरिक ह्याच्यात बघायला गेलं तर भजनी ठेका एक आमची चांगली ओळख आहे। भजनी ठेक्यामधले थाप्या हा एक आमचा एकदम गुणवत्तेला धरून असल्यात की बाबा थापी आणि ठेका हे दोन्ही सुंदर वाजतात आणि त्याच्यामुळे भजनी अजून आमची उठून दिसते। मोऱ्या एक आमचा ताल आहे की जो एक एकदम पारंपरिक पद्धतीने ज्याला आम्ही 2 थापी म्हणतो। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक मागच्या वर्षी एक महाकाल एक ताल बसवला होता, तो सुद्धा सगळीकडे एकदम प्रसिद्ध झाला।
आणि एक त्याच्या व्यतिरिक्त गावठी खेळ म्हणजे आम्ही गावठी डेके ज्याला म्हणतो ती एक आमची ओळख आहे. युवक भरपूर असल्यामुळे ती रग आहे आणि तो युवकांमुळे रगेल वादन आणि गावठी टेका ही सुद्धा एक पथकाची विशिष्ट ओळख आहे. हा सगळ्यांना एक मोठा प्रश्न पडतो की सगळ्यांना असं वाटतं की पथक म्हणलं की आर्थिक आणि गणितं खूप असतात. पण मी तुम्हाला सांगतो की पथकाच्यात आर्थिक गणितं जी असतात ती आमची फक्त या 10 दिवसाशी रिलेटेड असतात. या 10 दिवसांमध्ये आम्हाला खर्च हा खूप प्रकार असतो. म्हणजे एकदम तुम्हाला साधी गोष्ट सांगायचं की आज पथकांना शाळांची जी पहिली पथकं होती त्यांना शाळा हा एक परिसर मिळायचा सरावासाठी. पण आमच्यासारखी जी पथकं आहेत की त्यांना संस्था नाही किंवा कुठली शाळा नाही, तर त्यांना आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जागा बघावी लागते. तर मांडवाचा खर्च आला. आज एवढ्या प्रकारचे युवक जोडले गेलेले आहेत, एवढे वादक आहेत संख्येने, तर आज साधारण आम्हाला घडीवर वर्षाला एक साधारण 550 ते 600 या सीझनमध्ये पानं लागतात. त्याच्या व्यतिरिक्त मिरवणुकांमध्ये आमचा ट्रान्सपोर्टचा खर्च असतो, मुलांना मध्ये जेवणाचा खर्च असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे जोडले गेलेले असतात. तर मिरवणुकीतनं येणारा खर्च म्हणजे साधारण बजेट काढलं जातं की बाबा ह्या वर्षी साधारण आपलं बजेट किती असणार आहे, या 10 दिवसात आपल्याला साधारण बजेटमध्ये किती केलं पाहिजेत. आणि 2 पैसे आम्ही ठेवतो की ते सुद्धा का तर पुढच्या वर्षी सुरुवात करताना आणि जे सामाजिक कामं घेतो आम्ही त्याच्याशी रिलेटेड असावेत, असं आमचं एक आर्थिक गणित बसलेलं असतं. पहिल्यांदा मी एक सांगू इच्छितो की पुणे ह्याला एक खूप मोठा वारसा आहे. त्याच्यामुळे सामाजिक काम आणि सामाजिक भान हे युवकांमध्ये आपसुकच येतं. ते बाळकडू असल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे कुठलेही जे वादक असतात किंवा जे येतात ते इच्छुक असतात. म्हणजे वादक जे असतात ते आमच्याकडे साधारण आम्ही 12वीच्या पुढचे घेतो. शैक्षणिकदृष्ट्या असलेले वादक आणि नोकरी करणारे, व्यवसाय करणारे असे भरपूर वादक असतात. ह्याच्यामध्ये कोणीही त्यांना एखादं शुल्क मिळावं किंवा त्यांना कुठला तरी एक काहीतरी त्यांना पैशाची एक अपेक्षा असते, अशी काही नसतात. पण या उत्सवात जोडले गेले भरपूर जण नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त गणवेशोत्सवात त्यांना मंडळाचं काम करता येत नाही, पण ते साधारण रोजचे 2 तास 3 तास देऊन मंडळात सहभागी होतात. आणि ह्याच्यामध्ये त्यांना सांगितलं जातं की बाबा आपण काय करतो आहे आणि काय प्रकारे आपण सामाजिक काम करत असतो. नुसतं वादन हे न ठेवता सामाजिक भान आणि एक चांगला कार्यकर्ता की ज्याला आपण एक म्हणू की मॅनेजमेंटची एक त्यांना एक ट्रेनिंग दिली जाते किंवा त्यांना मॅनेजमेंटचे आपसूक धडे मिळले जातात. त्याच्यामुळे शुल्क हे नसतं, उलट स्वतःहून वेळ खर्चून स्वतःचे 2 पैसे पदरी खर्च करून आज उत्सवाने युवक ह्याच्यामध्ये सहभागी होत असतात. सगळ्यात महत्त्वाचं जर आज मी पथकांबद्दल बोलेलेच, पण मी पर्टिक्युलरली श्री गजलक्ष्मी पथकाबद्दल सांगेल की पथक काय देतं आज युवकांना, वादकांना. तर पथक पहिल्यांदा सगळ्यात गोष्टी देतं, शिस्त दिली जाते. मला वेळेचं नियोजन कसं करायचं आहे, माझ्यातली सहनशीलता कशी वाढवायची. आता खूप जणांना सहनशीलता म्हणजे काय, जेव्हा तुम्ही 8-8 तास तुम्हाला कुठं ना कुठंतरी त्रास होऊन तुम्ही तहानभूक सोडून किंवा सरावाला दिलेला वेळ हे करून जेव्हा तुम्ही वादन करतात, पाऊस पडतो किंवा त्या पावसातसुद्धा वादन करतात, त्या ओल्या कपड्यात तुम्ही पुढच्या मिरवणुकींना जातात, तर अशा प्रकारे पथक एक म्हणतो ना की एक चांगला निर्भीड मनुष्य किंवा निर्भीड व्यक्तिमत्व बनवतो. आज 4 चौघांमध्ये बोलणं कसं पाहिजे आपलं. आज कुठलाही वादक असेल 350-400 वादकांसमोर जेव्हा बोलतो तो निर्भीडपणे आपले प्रश्न मांडू शकतो, निर्भीडपणे आपली भूमिका घेऊ शकतो. आणि तसं मी मगाशी म्हटलं की पथक झालं म्हणजे गणेशोत्सव मंडळातलेच पथक एक भाग झाले आणि मॅनेजमेंटचे धडे हे पथकात तुम्हाला आपसूक मिळतात. वेळेचं नियोजन असेल किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि मेन शिस्त की कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, माझी जबाबदारी काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी म्हणेल की डाऊन टू अर्थ. म्हणजे मी कोणी असेल, मी मोठा व्यावसायिक असेल, मी नोकरीमध्ये एखादा मोठा असेल, पण जेव्हा मी पथकात येतो तेव्हा मी माझा मित्व बाजूला ठेवून, स्वत्व बाजूला ठेवून या पथकासाठी, या बाप्पासाठी कसं मी कार्य करेल, या सगळ्या गोष्टी पथकामार्फत सगळ्या वादकांना समजवल्या जातात, शिकवल्या जातात. मी
तुम्हाला थोडक्यात सांगतो की या प्रश्नाकडे येईलच, पण मी त्याच्या अगोदर पथकाने कुठं कुठं वादन केलं आहे, कसं कसं केलेलं आहे. तर साधारण पथकाचं वादन जे आहे त्यात जवळजवळ गेले 16 वर्ष आम्ही मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्याकडे वादन करतो. तसेच अजून आम्ही हुतात्मा बाबूगेनू मंडळ ट्रस्ट नवसाचा गणपती ह्यांच्याकडे जवळजवळ आम्ही 15 वर्षाच्याहून जास्त वादन करत आहोत. चिंचवड देवस्थान मोरया गोसावी तर यांच्या पालखीचा माल गेले 10 वर्ष, म्हणजे हे 11वं वर्ष आपलं की तो आपल्या पुण्यातल्या पथकाला मिळाला जातो. ह्याच्या व्यतिरिक्त हत्ती गणपती असेल, मार्केट यार्ड असेल, 11 मारुती कोपरा चौक असेल, या व्यतिरिक्त भरपूर मंडळांमध्ये पुण्यातलं तर केलेलंच आहे. नवरात्र उत्सवात जर बघायला गेलं तर चतुर्शृंगीला आपण वादन केलेलं आहे. दत्त मंदिरांच्या ह्याच्यात बघायला गेलं तर सार्वजनिक दत्त मंदिर दगडूशेठ याळगी दत्त मंदिर इथेही वादन केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त विधान परिषदेचे उपसभापती कैलासवासी वसंतरावजी डावकरे ह्यांच्याकडे आम्ही दुसऱ्या दिवशी वादनाला ठाण्याला जायचो त्यांच्या घरच्या गणपतीला. सिने अभिनेता सलमान खान ह्याच्याकडे वादन केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कोल्हापूरला केलेलं आहे, भोरला केलेलं आहे, सांगली ठिकाणी, अशा ठिकाणी विविध ठिकाणी आमचं वादन हे झालेलं आहे. श्री गजलक्ष्मी पथकाची ओळख जसं मी सांगितलं तसं की एक वादनाची आहे, ते शिस्तीने पथक ओळखलं जातं. आज युवकांचं पथक आहे, आज संख्येने चांगलं आहेत, पण वादन, आवाजाचा राजा, दणका आणि त्याचे ठेके हे ऐकायलाच पब्लिक भरपूर बाहेर नाही. तर म्हणजे एक छोटासा मी किस्सा सांगतो. एका ठिकाणी मी उभे होते, 2-3 जण असे बाहेर परगावातनं आलेले होते आणि ते धावत पडत मला विचारतात गजलक्ष्मीचं वादन झालं का? तेव्हा मला 2 मिनटं कळलं नाही. त्यांना म्हटलं गजलक्ष्मीचं वादन सुरू होणार आहे आता. ते म्हणजे बरं झालं, आम्ही खास त्याचे वादन ऐकलं होतं. तर मुंबईमधनं ती युवक आलेले होतात. आजकाल ह्याच्या व्यतिरिक्त सोशल मीडियाची इतकी लोकं जोडली गेलेली आहेत आणि त्याच्यातनं जो वादनाला प्रतिसाद मिळतो ते खूप चांगलं वाटतं की एवढ्या वर्षाची जी कष्ट आहेत, एवढ्या वर्षाचे जे आपण शिस्त असेल, वादन असेल, त्याचं आज फळ बाप्पाची सेवा करताना रसिक प्रेक्षकही आम्हाला भरभरून देतात. तर त्याचाही खूप आम्हाला अभिमान वाटतो. पथक वादनाव्यतिरिक्त वेगवेगळ्या सामाजिक ह्याच्यातही खूप इन्व्हॉल्व असतं. अनाथाश्रम असेल, तुमचे वृद्धाश्रम असतील, अंधशाळा असेल, याला पथकांनी देणगी दिलेले आहेत. शहीद सैनिक जे असतात ते त्यांच्याकडे आम्ही एकदा दिवाळीसुद्धा त्यांच्या घरी जाऊन आम्ही साजरी केली होती आणि त्यांना एक छोटीशी रक्कम स्वरूपात भेट दिलेली होती. 4-5 वर्षापूर्वी एकदा पुण्यात असाच दुष्काळ पडला होता. तर तेव्हा आम्ही काही मेसच्या स्वरूपात म्हणून आम्ही 1 लाखाची आर्थिक मदत केलेली होती. कोविडच्या काळात भरपूर मंडळांनी आवाहन केलं होतं धान्य, तेव्हा आम्ही 500 किलो धान्यही दिलेलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त कोविड काळात जेव्हा पोलिसांना सॅनिटायझर्स मिळत नव्हते तेव्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात आम्ही तुळशीबाग मंडळ, मानाचा चौथा, बाबूगेनू मंडळ आणि आपण श्री गजलक्ष्मी यांनी पोलिसांना छोट्या बाटल्यांच्या स्वरूपात सॅनिटायझर पहिल्यांदा उपलब्ध करून दिला होता. त्याचाच संयुक्त कार्यक्रम आपण 108च्या ह्याच्यात केला होता. त्यावेळेस त्यांना मास्कची खूप गरज होती. 108चे जे साहेब होते त्यांनी आम्हाला फोन केला की बाबा आम्हाला खूप अर्जंटली पाहिजे. तर त्यांनासुद्धा आपण त्यावेळेस मास्क दिलेले होते. आणि 7 वर्ष गेले आपण संयुक्त विद्यमानाने, म्हणजे तुळशीबाग मंडळ असेल, मानाचा चौथा गणपती, बाबूगेनू मंडळ असेल, श्री गजलक्ष्मी ट्रस्ट असेल आणि आम्ही पुणेकर एक सेवाभावी संस्था, हे 7 वर्ष आम्ही गेले वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना जर कोणाला त्रास झाला तर त्यांच्यापर्यंत ॲम्ब्युलन्स लवकर पोचावी, तर ह्याची एक सेवा आणि ह्याचं एक कार्यक्रम म्हणजे 108ची एक जनजागृती आम्ही वेगवेगळ्या मार्फत सगळीकडे करत असतो. आणि कार्यकर्ता म्हणून जेव्हा किंवा गणेशोत्सवातला कार्यकर्ता, पथकाचा अध्यक्ष, पथकाचा वादक, जेव्हा कुठेही पुणे असेल, महाराष्ट्र असेल, जेव्हा अशी सामाजिक याची गरज लागते तेव्हा ती जाणीव ठेवून आम्ही सदैव तत्पर पुढे असतोच.